नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीएम किसान योजना बंद झाली आहे का? पुन्हा सुरू करण्याची हीच आहे शेवटची संधी शेतकरी मित्रांनो. आता करा हेच कामं. चला आपण कोणकोणती कामं आहेत ते शेतकरी मित्रांनो बघूया. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत, पण काही कारणामुळे त्यांचे हप्ते काही काळापासून बंद झाले आहे शेतकरी मित्रांनो. किंवा नवीन नोंदणीमध्ये केलेली असूनही त्यांना ह हप्ता मिळत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आता एकच चांगली बातमी आहे शेतकरी मित्रांनो, ती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढं. त्याच्यासाठी मी म्हणत आहो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. किसान अधिकृत वेबसाईटवर एक नवीन अपडेट आलेला आहे शेतकरी मित्रांनो. या अपडेटनुसार जर तुमची नोंदणी काही कागदपत्राची चुकी किंवा अपूर्ण माहिती रद्द झाली असेल किंवा तुमचे हप्ते काही तांत्रिक कारणामुळे थांबले असतील, तर आता तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावाचा एक नवीन ऑप्शन सुरू केला आहे शेतकरी मित्रांनो. या पार्लरवर शेतकरी आपली चुकीची माहिती दुरुस्त करू शकतात शेतकरी मित्रांनो. जर कुठलीही कागदपत्रे अपलोड करायची राहिली असेल, तर तुमची ती देखील या प्रकारे अपलोड करू शकता. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत, त्यांना आता पुन्हा आपली माहिती सुधारून हप्ते सुरू करण्याची संधी मिळाली आहे शेतकरी मित्रांनो. ही अतिशय चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपली नोंदणी तपासून आवश्यक ती सुधारणा लगेच करावी शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे तुमचा 21वा हप्ता लवकरात लवकर खात्यात येईल शेतकरी मित्रांनो. असेच केल्यास तुमचा पुढील पीएम किसानचा हप्ता लवकरात खात्यात येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. ची कामे आहे शेतकरी मित्रांनो. पहिला, ई-केवायसी पूर्ण करा शेतकरी मित्रांनो. ही वेबसाईट दिसत असेल, ही सर्च करून गुगलला किंवा क्रोमला या दोन्ही कोणत्याही अधिकृत स्थळावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा शेतकरी मित्रांनो. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे तपासा शेतकरी मित्रांनो. हे आहे ना तुमची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. खाते चुकीचे असल्यास एडिट फ्रॉम डिटेल पर्याय वापरून ते बरोबर करून घ्या शेतकरी मित्रांनो. भूधागड पातळीने लँड सेटिंग ज्या सरकारकडून तुमचे जमिनीची माहिती पार्लरवर अपलोड झालेली आहे का ते तपासा शेतकरी मित्रांनो. चौथा आहे की अपात्र लाभार्थी वगळले जातील शेतकरी मित्रांनो. जे शेतकरी कागदपत्रे आहे किंवा सरकारी नोकरीत आहे, त्यांचे हप्ते थांबले जातील शेतकरी मित्रांनो.